तुम्ही पण जर वाराणसीला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. 2 दिवसात कुठं फिरायचं, कसं फिरायचं हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बनारसला तुम्ही तुमच्या बजेटनुसार फ्लाईट किंवा ट्रेनने जाऊ शकता. चला तर मग पहिल्या दिवसाची सुरुवात करूया श्री काशी विश्वनाथाच्या दर्शनाने, जे की 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. तुम्ही रेग्युलर लाईनने पण दर्शन घेऊ शकता आणि जर तुम्हाला तुमचा टाइम सेव्ह करायचा असेल तर 300 रुपये पर पर्सन सुगम दर्शन पास सुद्धा बुक करू शकता. बुकिंग डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. श्री काशी विश्वनाथाचे आशीर्वाद घेऊन तुम्ही जवळच असणाऱ्या श्री अन्नपूर्णा मंदिराचे दर्शन घेऊन तिथे असणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. तिथूनच तुम्ही ललिता घाट आणि मणिकर्णिका घाटला जा, जिथे तुम्हाला आयुष्याची खरी रियालिटी समजते. तिथूनच तुम्हाला ऑटो मिळेल बाबा कालभैरवाच्या दर्शनासाठी. असं म्हणतात की जर काशीला येऊन कालभैरवाचे दर्शन नाही घेतले तर तुमचे दर्शन अपूर्णच राहील. तर या दर्शनानंतर तुम्ही संध्याकाळी या दशाश्वमेध घाटला, जिथे तुम्ही वर्ल्ड फेमस गंगा आरतीचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. आरती दररोज संध्याकाळी अराउंड 6 to 6:30 चालू होते. तर ट्राय करा की तुम्ही ॲटलिस्ट 1 तास आधी पोहोचाल, जेणेकरून तुम्हाला जवळून गंगा आरती पाहता येईल. तुम्ही बोटीतून सुद्धा गंगा आरती बघू शकता. गंगा आरतीनंतर तुम्ही बनारस मार्केट एक्सप्लोर करा आणि फेमस फूड्स जसं की चाट, मलाईयो, लस्सी, रबडी, बनारस पान याचा आस्वाद घ्या. तर असा होता आपला पहिला दिवस. दुसऱ्या दिवसाच्या डिटेल्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट बनारस टू गेट डिटेल आयटनरी.